वेलकम टू माय चॅनल लर्न इझी विथ कोमल। आज आपण 4 डिजिट ॲडिशन करून 5th डिजिट मिळवणार आहोत। त्याआधी आपण थोडीशी रिव्हिजन करूयात। आज ह्या प्लेसची नावं मी शॉर्टमध्ये लिहिलेली आहेत, कारण ह्यापूर्वी ह्या प्लेसबद्दल आपण डिटेलमध्ये शिकलो आहोत। चला आपण एक छोटासा रिकॅप घेऊया, एक रिव्हिजन घेऊयात। ह्या प्लेसला काय काय म्हणतात ते मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे। युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस आणि 1000 प्लेस या 4 प्लेसची नावं आपण बघितलेली आहेत। आता आपण या 4 डिजिटचे ॲडिशन करून हा 5th डिजिट मिळवणार आहोत। चला आपण ॲडिशन करूया। त्यापूर्वी आपण हा नंबर रीड करून घेऊयात। 9999 परत एकदा 9999 अशा प्रकारे या नंबरला रीड करतात। आता आपण ॲडिशन करून घेऊयात। 9 + 1 10। 9 च्या नंतर 10 येतं, तर आपण हा 0 इथे घेणार आणि 1 कॅरी ओव्हर। 10th प्लेसमध्ये 1 घेतला। 10th प्लेसचा 9 आणि कॅरीचं 1 यांची ॲडिशन किती येणार? 10। त्याचा पण 0 इथे येणार, 1 कॅरी ओव्हर जाणार। 100 प्लेसमध्ये 100 प्लेसचा कॅरी ओव्हर 1 आणि 9 यांची ॲडिशन किती येणार? 10। तर आपण 0 इथे लिहिणार आणि 1 हा 1000 प्लेसच्या कॅरीमध्ये घेणार। 1 + 9 आता 10 होतं, पण आपण इथं पूर्ण 10 लिहिणार आहोत का? नाही, कारण यापुढे सुद्धा एक प्लेस आहे। तर 0 आपण इथे घेणार आणि कॅरी ओव्हर हा वरती घेणार आणि आन्सर आपण इथं लिहून घेणार। परंतु अजूनही ह्या प्लेसचं नाव लिहिलेलं नाही। या प्लेसचं नाव काय आहे? $10,000। याला आपण रीड कसं करणार? 10,000। अशा प्रकारे आपण 5th डिजिट मिळवला, तो आहे 10,000चा। 5th प्लेसला 10,000 प्लेस म्हणतात किंवा 5th डिजिटच्या नंबरला 10,000 म्हणतात। अशा प्रकारे आजचा आपण 5th डिजिट मिळवलेला आहे। असे एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा अजून कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे तर एक सजेशन म्हणून तुम्ही कमेंट पण करू शकता, म्हणजे मला कळेल की ह्यापुढे पण मी तुम्हाला अजून कोणते चॅप्टर देऊ शकते किंवा अजून आपण काय नवीन शिकू शकतो त्याविषयी नक्की तुमची कमेंट करा। तुमचे पण विचार सांगा आणि इतरांना सुद्धा शेअर करा। भेटूया परत एकदा नेक्स्ट पार्टमध्ये। टिल देन बाय।